काल जो काही राडा झाला, एवढं मोठं नुकसान झालं, काय वाटतं याच्यावर तर तुम्ही काय सांगाल? काल जो कोणताही राडा झाला इथे, जी काही हानी आमची झालेली आहे, वाहनांची असो, घरची असो, कोणतीही असो, आमची प्रशासनासोबत एकच विनंती ही आहे की आम्हाला ही पूर्ण भरपाई भरून पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो कोणताही राडा ज्यांनी पण केला, कोणत्याही समुदायाच्या व्यक्तीने केलेला असेल, त्यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी. कारण की आमचं इथं राहणे आहे, आम्ही स्थानिक व्यक्ती आहे, आम्ही दहशतवादीमध्ये कसं काय जगायचं असा आमचा प्रश्न प्रशासनाकडे आहे. नाही, पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे सगळे काय जे होते ते स्थानिक फक्त नागपूरचे होते की बाहेरचे लोक पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते? आता मी ते सांगू नाही शकत सर, कारण की रात्रचा वेळ होता. सगळ्यात पहिले तर ते आले, त्यांनी CCTV सगळ्यात पहिले फोडल्या गेले. इकडचे पूर्ण जेवढे काही ह्या एरियातला जो CCTV एरिया आहे, हा याच्यामधले CCTV फोडण्यात गेले. पण जेव्हा ते CCTV फोडत होते त्याच्यातल्या फुटेज घ्या आमच्याकडून. जे कोणी होते दंगावादी, दंगल करणारे, त्यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी हीच माझी प्रशासनाकडून विनंती. आणि मी हीच आपली ही व्यक्तिगत महत्त्व मी व्यक्त करतो की बा यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी. नक्कीच, जसं की आपण पाहिलं की ज्या लोकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, खूप कठोरपणे आणि खूप रात्री पूर्ण तमाशा करून आणि दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. आणि त्यातच आता इकडचे स्थानिक नागरिक जे ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांची एवढीच मागणी आहे की ज्यांनी हे चुका नुकसान केलं आणि जे सगळे ती टोळी होती, कुठली पण टोळी असो, त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आता याच्यावरती पोलीस प्रशासन असो किंवा सरकार असो, याच्यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम बोरगरेसोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.